ओम वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॐ मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपां तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॐ पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते महत्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दारयतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो धर्म ज्ञानमयः प्रदीपः। जय श्री कृष्ण सर्वांना। दुसऱ्या अध्यायाला आपण आता सुरुवात करतो आहे। पहिल्या अध्यायाच्या मानसिकतेतून बाहेर पडता पडता आता आपण दुसऱ्या अध्यायापर्यंत पोहोचतोय। पहिल्या अध्यायात जी उद्विग्न अवस्था झाली अर्जुनाची आणि त्यामुळे त्याने शस्त्र ठेवून तो एका ठिकाणी बसून गेला, रथाच्या मागील भागात जाऊन बसून गेला, इथपर्यंत कथानक आपण बघितलंय। पुढे आता बघूया। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तन्तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः। तं तथा कृपया आविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदनः। तथा तशाप्रमाणे त्याप्रमाणे कृपया करुणेने, कृपाच कृपया तृतीया, कृपया म्हणजे करुणेने, आविष्टम आविष्टम म्हणजे व्याप्त झालेल्या, अश्रुपूर्णाकुलेक्षणम अश्रुपूर्ण म्हणजे दुःखाश्रू जे आहेत त्यांनी, कुलेक्षणम डोळे भरून ज्याचे आले आहेत असा, विषीदंतम तम त्या विषादयुक्त अशा, तम म्हणजे त्या, मधुसूदन त्याला, कोण म्हणाल तर मधुसूदन, इदम वाक्यम उवाच अशा त्याला हे वाक्य भगवंत मधुसूदन म्हणाले। संजय उवाच त्या तशा कृपया म्हणजे कृपेने करुणेने अंतःकरण व्याप्त झालेल्या, अश्रूंनी डोळे भरून गेलेल्या आणि विषाद करणाऱ्या अशा त्या अर्जुनाला हे वाक्य मधुसूदन म्हणाले। त्याची अवस्था बघा कशी होती। या अध्यायाला प्रवेश करण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा जाणून घेऊ अर्जुनाची अवस्था काय होती। पहिल्या अध्यायातून आणि इथे व्यासांना काय म्हणायचंय। पहिल्या अध्यायातून दुसऱ्या अध्यायात प्रवेश करत असताना तशी सीमारेषा काही अशी दिलेली नाहीये, त्यामुळे आपण कुठे वेगळ्या याच्यात आलोय असं आपल्याला जाणवत नाही। पहिल्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने आप्तस्वकीय विशेषतः भीष्म आणि द्रोण यांच्यावरच्या प्रेमामुळे श्रीकृष्णापुढे युद्ध निवृत्ती आपली प्रकट केली आणि मला युद्ध करायचंच नाही असा भाव त्याने तिथे व्यक्त केला। अर्जुन कसा आहे तर अर्जुन हा मानवी भावनांचं, समस्यांचं, आपल्यासारख्या भावनांचं प्रतीकच आहे। ज्यांना एकदा आपल्याला आपलं म्हटलेलं असतं ते पुढे कसेही वागले, वेडे वाकडे वागले किंवा संबंध त्यांच्यामुळे आपले दुरावले तरी आपण कितीही जरी त्यांच्याविषयी राग व्यक्त केला तरी पण ते आपण मनातून आपल्याला त्यांच्याविषयी प्रेम वाटतंच। इतर आपल्याशी वाईट वागत आहेत हे कळत असून सुद्धा त्यांच्या वाईट वर्तनाकडे आपण कानाडोळा करतो, ही प्रवृत्ती आपली जी निर्माण होते तशीच अर्जुनाची ती प्रवृत्ती आहे। अर्जुन तर विलक्षण भावनाशील आहे। भावनेला जपत असताना कर्तव्य मध्ये येत असेल तर माणूस ते दूर करण्याचा प्रयत्न करतो,
बुद्धीने एक वेगळंच तत्वज्ञान निर्माण करून त्याचा बुरखा पांघरण्याचा प्रयत्न करतो. या मानवी स्वभावाला अनुसरून लढण्याची ही जी कारण मीमांसा आहे, हे तो मांडत आहे. केवढं मोठं पाप माझ्याकडून घडतो आहे, असं अर्जुन आता या ठिकाणी म्हणतोय बघा. आणि हे तो आपल्या मित्राला, जो सखा आहे, त्या अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हे सांगत असताना हा श्लोक संजय उवाच म्हणजे संजयाच्या मुखातून आहे. या दुसऱ्या अध्यायाचा हा जो श्लोक संजय उवाच इथून जो सुरुवात झाला आहे, त्या ठिकाणी संजय कोणाला सांगतोय, तर अंध अशा धृतराष्ट्रांना ही सगळी वार्ता सांगतो आहे. अर्जुन हा युद्धापासून निवृत्त होतोय हे ऐकून धृतराष्ट्रांना अत्यंत आनंद झालेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतोय. युद्धापूर्वी धृतराष्ट्रांनीच त्या संजयाला पाठवलं असतं पांडवांकडे. कशासाठी? तर हे युद्ध तुम्हाला योग्य नाही, एवढं मोठं पाप तुम्ही करताय, हे सगळं सांगण्यासाठी. म्हणून असं भावनात्मक, म्हणजे याला आपण इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतो आजच्या भाषेत, तसं काहीतरी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि सरळ मनाचा असलेला हा जो संजय होता, त्याच्या मनामध्ये धृतराष्ट्राची ही जी भावना होती ती त्याला समजली नाही तेव्हा. आणि तो केवळ त्यांचा दूत बनून तिथे गेला आणि त्याने अर्जुनाला आणि बाकीच्यांना या सर्व गोष्टी मांडल्या. पण या सर्व मांडल्यानंतर त्याला जेव्हा लक्षात आलं की नाही, आता त्याच्या जेव्हा लक्षात आलं की धृतराष्ट्राला काही प्रेम नाहीये अर्जुनाबद्दल किंवा पांडवांबद्दल, हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, तेव्हा तो अत्यंत व्यासांचा असा बुद्धिमान शिष्य असा तो आहे. त्यामुळे त्याने आपल्या बोलण्यातून आता धृतराष्ट्राला टॉन्ट मारायला सुरुवात केलेली आहे. तो हा पहिला श्लोक. म्हणजे या एका वाक्यातून अनेक अर्थ, विविध अर्थ प्रतीत होत आहेत. या ठिकाणी मधुसूदन हा मुद्दाम शब्द वापरलेला आहे. मधु म्हणजे मोहरूपी आता दैत्याचा, जो सूदन म्हणजे संहार करणारा, तो त्याच्या पाठीशी आहे, तो अर्जुनाच्या पाठीशी आहे. त्यामुळे नक्कीच तो त्याला सावरून नेईल, हे तो धृतराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे संजय. या ठिकाणी व्यासांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. डोळे अश्रूंनी भरून गेले आहेत, अश्रू पूर्णाकुले क्षणम, आणि विषीदयुक्त अंतःकरणाने म्हणजे विषीदंतम असा अर्जुनाचा स्वभाव. आणि असं त्याच्या मनामध्ये आपल्या स्वजनांविषयी जे प्रेम आलं आहे, ते आता आवरून मोह आणि त्याच वेळी कर्तव्य, या दोघांमध्ये हा अडकलेला अर्जुन, त्याचं अंतःकरण अत्यंत व्याकुळ झालंय. अशा परिस्थितीमध्ये मी स्वजनांना मारण्याचं पाप करण्यापेक्षा रणांगणात प्रतिकार न करता अशस्त्र अशा मला धृतराष्ट्रीयांनी जर मारून टाकलं तरी पण चालेल, असं म्हणून तो शोक संविग्न अवस्थेत बाण ठेवून बसलेला आहे. इथे पहिला अध्याय संपतो. आणि त्याच वेळी तो कृपा भावनेने वेढला गेला होता, त्याचे डोळे अश्रुपूर्ण झाले आहेत, अशी ही दुसऱ्या अध्यायाची सुरुवात. आणि अशा प्रकारे ही विसंगती जी आहे ती मांडत असताना एका अध्यायातून दुसऱ्या अध्यायात प्रवेश करणे हे अत्यंत सुंदर पद्धतीने व्यासांनी साधलं आहे. यामध्ये ज्ञानेश्वरी मधनं आपल्याला काही सूक्ष्म सौंदर्य देखील दिसून येतं. ज्ञानेश्वरीचे अनेक सुंदर श्लोक इथे आले आहेत. म्हणून कृपा आकळीला दिसत असे अति कोमाईला, जैसा कर्दमी ऋतला राजहंसू. कर्दमात म्हणजे चिखलामध्ये, ज्याप्रमाणे कोमाईला म्हणजे कोमेजून गेलेला राजहंस ज्याप्रमाणे चिखलात अडकून जातो, त्याप्रमाणे अर्जुन मोहात सापडल्यामुळे अडकून गेल्यासारखा दिसतोय. असं सुंदर वर्णन इथे. राजहंसाला जरी चिखल लागला तरी पण तो श्रीकृष्ण रूपी सरोवरात स्नान करून लवकरच पूर्ववत शुभ्र आणि तजेलदार होईल, असा एक दृष्टांत ज्ञानेश्वरीतून ज्ञानेश्वर महाराज देतात. या ठिकाणी एक लक्षात घ्या की ही गीता जी आहे ही अशा प्रकारे अध्यायाच्या समाप्तीने किंवा अध्यायाच्या सुरुवातीने सांगितलेली नाहीये. प्रत्यक्ष भगवंतांनी जेव्हा अर्जुनाला सांगितली तेव्हा ते सलग श्लोक आणि काही शॉर्ट असे श्लोक होते. पण व्यासांनी आपल्याला सोयीस्कर व्हावं म्हणून त्याचं वेगवेगळ्या भागांमध्ये त्याची विभागणी केली आहे. आणि म्हणून इथे जेव्हा दुसऱ्या अध्यायाची सुरुवात झाली तेव्हा ती सुरुवात घेत असताना पहिल्या अध्यायातला जो काही भाग आहे तो थोडाफार त्यांनी घेतला. तो याकरिता घेतला की तो भाग घेतला नसता तर एकदम दुसऱ्या अध्यायापासून श्रीकृष्णांनी जे ज्ञान द्यायला सुरुवात केली ते सुरुवात झाली असती. आणि एकदम ज्ञान जे आहे ते आपल्या पचनी पडलं नसतं आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या. आणि म्हणूनच आधी पहिले 10 श्लोक जे आहेत
ते अर्जुनाची मनस्थिती वर्णन करणारे पुन्हा एकदा घेतले आहेत आणि ते श्लोक पूर्ण झाल्यानंतर मग नंतर भगवंत ज्ञानाचा उपदेश जो आहे तो करतात. पुढचा श्लोक बघूया. श्री भगवानुवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन. कुतस्त्वा कश्मलम् इदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरम अर्जुन. श्री भगवान उवाच. उवाच म्हणजे म्हणतात. श्री भगवान म्हणतात, अर्जुन, हे अर्जुना, अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम असे 3 विशेषण वापरले आहेत. अनार्यजुष्टम, आर्य, आर्यांना न शोभणारे. आर्य म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती, त्यांना न शोभणारे. दुसरं वापरलंय अस्वर्ग्यम म्हणजे स्वर्गाला किंवा उच्च लोकाला जाण्यासाठी प्रतिकूल असलेले. आणि तिसरं आहे अकीर्तिकरम म्हणजे अकीर्तिकारक. इदम कश्मलम असे हे मोह जे आहे, मालिन्य जे आहे, विषमे, विषमे म्हणजे या विषम स्थितीत, या आणीबाणीच्या परिस्थितीत, त्वा कुतः समुपस्थितम, त्वा म्हणजे तू, कुतः कुठून, समुपस्थितम तुला कुठून हे प्राप्त झालंय. पुन्हा याचा समग्र अर्थ बघा. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, आर्यांना म्हणजे श्रेष्ठ व्यक्तींना न शोभणारे, स्वर्गात म्हणजेच उच्च लोकात जाण्यासाठी प्रतिकूल असणारे, आणि तिसरं आहे अकीर्तिकरम म्हणजे अकीर्तिकारक असे हे मोह, मालिन्य, नको त्या अशा आणीबाणीच्या वेळी तुला कुठून प्राप्त झाले. श्री भगवंताच्या मुखातून आलेल्या या पहिल्या वाक्यातून अर्जुनाच्या या रडण्याचं मुळीच त्यांनी कौतुक केलं नाहीये, तर त्याला ते चांगले फटकारत आहेत या ठिकाणी. आणि फटकारत असताना अर्जुना, आर्यांना म्हणजे श्रेष्ठ पुरुषांना शोभत नसलेलं हे वर्तन करण्याचं तुझ्या मनातून कुठून आलं. अरे, हा तुझा मूळ स्वभाव नाही. तू ज्या तेजस्वी परंपरेत जन्माला आलेला आहे, त्या भरतवंशीय, कुरुवंशीय अशा पराक्रमी पुरुषांच्या या परंपरेला तुझं वागणं अजिबात साजेचं नाही, असं ते सांगतात. स्वर्ग म्हणजे उच्च लोकात किंवा उच्च अवस्थेत जाण्याच्या दृष्टीने देखील हे युद्ध निवृत्तीचं जे तुझं कारण आहे ना, ते अयोग्य आहे. कारण क्षत्रियाला शत्रूच्या समोर युद्ध करताना जर का वीरमरण आलं तर त्याला पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात. या धारणेला जरी अनुसरून जर बघितलं तरी अर्जुनाचं हे वर्तन अत्यंत चुकीचं आहे. अनार्यजुष्टम या शब्दातून कुळ आणि परंपरा यांच्या अभिमानाला आव्हान आहे, तर अस्वर्ग्य यातून क्षत्रिय त्यांच्या युद्ध संबंधाची जी काही धारणा आहे त्यातून सुख मिळवण्याच्या प्रवृत्तींना आव्हान दिलेलं आहे. पण यापेक्षाही या दोघांपेक्षाही पुढच्या याच्यात म्हणजे तिसऱ्या विशेषणातून अर्जुना, तुझं वर्तन किती चुकीचं आहे हे सांगताना ते अकीर्तिकरम अर्जुन असं म्हणतात. या शब्दांमधून त्याच्या वैयक्तिक मोठेपणाला त्यांनी सांभाळ असं आवाहन केलेलं आहे. मोठेपणाची मान्यता जगणं हे माणसाचं सर्वात मोठं काय म्हणतात ती वृत्ती आहे. अर्जुनाची मोठेपणाची जी कीर्ती जी आहे ती काही अति अशी साधीसुधी नव्हती ना. ज्ञानेश्वरांनी या 3 प्रमुख प्रसंगाचा उल्लेख इथे केलेला आहे. ज्ञानेश्वरीच्या या ओव्या फक्त आपण 10वी ओवी ती बघूया. तुवाम संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठाव फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. आता या 3 ठिकाणी 3 त्यांनी प्रसंग वर्णिले आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी, की तू किती पराक्रमी आहेस. एक पहिला प्रसंग जो आहे तो आहे तुवा म्हणजे तू संग्रामी हरू जिंकिला. तू संग्रामामध्ये म्हणजे युद्धामध्ये हरू म्हणजे म्हणजे शंकरांना तू जिंकलेला आहेस. ही कथा तर सर्वांना माहिती आहे की भगवान शंकरांकडनं पशुपतास्त्र प्राप्त पाशुपतास्त्र आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी अर्जुन उग्र तपश्चर्या करीत होता. आणि त्याची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकरांनी काय केलं की ते तिथे किरात रूपात प्रकट झाले. आणि त्याच वेळी एक दैत्य जो होता तो डुकराचं रूप घेऊन अर्जुनावर धावून आला. त्याला रोखण्यासाठी म्हणून अर्जुनाने बाण मारला आणि त्याच वेळी मी त्याचा पाठलाग करतो आहे असं दाखवण्याचा प्रयत्न भगवंतांनी केला. भगवान शंकरांनी केला आणि त्यांनी देखील एक बाण मारला.
आणि ही माझी शिकार तू मारली आहे, असं त्यांनी मुद्दाम कारण उकरून काढलं. आणि मग दोघांमध्ये युद्ध सुरू झालं, अर्जुन आणि शिवशंकरांमध्ये. आणि किरात रूपी जे भगवान शंकर आहेत, त्यांनी अर्जुनाची सर्व शस्त्र मोडून काढली. अर्जुन अर्जुन थांबला नाही. अर्जुन तेवढ्याच आवेगाने शस्त्र मारत राहिला. अर्जुन पाशुपतास्त्र झेलू शकेल की नाही हे बघण्यासाठी म्हणून शंकरांनी हे सर्व मांडलं होतं. शेवटी अर्जुनाच्या अक्षय भातातले सगळे बाण संपले आणि मग किरात रूपी जे भगवान शंकर होते त्यांनी त्याच्या धनुष्याचे 2 तुकडे केले. आता अर्जुनाजवळ लढायला काही शस्त्रच नव्हतं. पण असं जरी होतं तरी पण त्यांनी हार मानली नाही आणि त्यांनी धनुष्याचा जो तुटलेला जो तुकडा होता तो घेऊन तो आवेशाने त्या किरातावर धावून गेला. आणि त्याने त्या मोडलेल्या धनुष्याच्या तुकड्याने किरात जो होता त्याच्या डोक्यावर आघात केला. आणि त्याचा तो आवेश पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपलं मूळ रूप धारण केलं. तेव्हा अर्जुनाने त्यांना नमस्कार केला आणि विचारलं की मी तर तप करत होतो, तुम्ही प्रसन्न झाला नाही, पण मी तुमच्याशी युद्ध केलं आणि तुम्ही प्रसन्न झालात, असं का केलं आपण? तेव्हा भगवंत त्याला म्हणाले, तप करण्यामध्ये मी तुझा संयम बघत होतो, पण युद्ध करण्यामध्ये जेव्हा तुझं मी शस्त्र कौशल्य बघितलं तेव्हा मी प्रसन्न झालो. कारण की पण याहूनही वेगळं एक अजून मोठं कारण आहे ज्यामुळे मी प्रसन्न झालो, ते म्हणजे तुझी सर्व शस्त्र बाण सगळं गेलेत. धनुष्याचा तेव्हा अगदी छोटासा असा तो धनुष्याचा जो तुकडा होता, या व्यतिरिक्त तुझ्याजवळ काहीच नव्हतं. पण बघा, सर्व साधन सामग्री असताना कोणी पण लढतं, पण सगळं गेलं असताना देखील तोच आवेश कायम ठेवून हातात जे होतं त्या मोडक्या धनुष्याच्या तुकड्याने जेव्हा तू लढलास, तू माझ्यावर आघात केलास, तेव्हा तुझ्या अशा त्या वीर वृत्तीवर मी प्रसन्न झालो. आणि असं म्हणून त्यांनी ते पाशुपतास्त्र त्याला दिलं. देवालाही कौतुक वाटावं असं आपण वागावं. हाती काही नसलं ना, धैर्य मात्र सोडू नये. जीवनामध्ये पराभूत कधी होऊ नये आणि हार कधी स्वीकारू नये, अशी ही कथा आपल्याला सांगते. या पाशुपतास्त्राचं जे महात्म्य आहे आणि अर्जुनाचा जो वीर स्वभाव आहे तो इथे दिसून येतो. अशाच प्रकारे अनेक कथा प्रसंग आहेत ज्यामध्ये अर्जुनाचा वीर स्वभाव दिसून येतो. पण ज्ञानेश्वरी मध्ये जे वर्णन केलेल्या श्लोकांमध्ये एक हा उल्लेख आणि दुसरा आहे निवात कवचाचा ठावो फेडीला, असं जे त्यांनी म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरांनी. यामध्ये अर्जुनाच्या या शस्त्र सामर्थ्याबद्दल सर्वत्र कीर्ती पसरली होती आणि देवांपर्यंत ही कीर्ती पोहोचली होती. आणि जेव्हा देवांना जो थांबवू शकत देवांकडनं जो थांबवल्या जाऊ शकत नव्हता असा जो निवात कवच, जो राक्षसांचं जे जे राक्षस होते त्यांचं संपूर्ण कुळ नष्ट करण्याचं कार्य या अर्जुनाने केलं. त्यामुळे असा हा तो पराक्रमी होता. आणि तिसरा उल्लेख केलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, तो म्हणजे पवाडा तुवा केला गंधर्वासी. या ठिकाणी खूप सुंदर कथा आलेली आहे. मी अगदी थोडक्यातच सांगते कारण या तीनही कथा घेऊनच आपण पुढे जाणार आहोत. तर ही जी कथा आहे ही बऱ्याच जणांना माहिती पण आहे. चित्ररथ गंधर्वासोबत जो युद्धामध्ये अर्जुनाचा पराक्रम होता त्याचं वर्णन आलेलं आहे. की पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा कौरवांना त्यांना हिणवण्याची इच्छा झाली आणि त्यातमध्ये स्पेशली कोण तर कर्णाला. आणि त्यामुळे कर्णाने काय केलं की दुर्योधनाला उचवलं आणि मग दुर्योधनाने आपल्या सर्व राजस्त्रिया आणि सर्व ऐश्वर्य घेऊन तो मिरवीत 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 मुद्दाम जिथे पांडव होते तिथे तो पोहोचला. पण तो तिथे पोहोचण्यापूर्वीच रस्त्यात चित्ररथ नावाचा जो गंधर्व होता त्याच्या दृष्टीस तो पडला आणि मग त्या गंधर्वाचं आणि कौरवांचं प्रचंड युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये चित्ररथाने सर्व सैन्याचा पराभव केला, कर्णाला देखील पराभूत केलं आणि नंतर दुर्योधनाच्या मुसक्या बांधल्या आणि त्याचं सारं ऐश्वर्य आणि राजस्त्रिया यांच्यासह तो रथातून चालला होता, आपल्या स्थानाकडे जाऊ लागला. ही वार्ता जेव्हा युधिष्ठिराला कळली तेव्हा तो युधिष्ठिर इतर भावांना म्हणाला की आपल्या परस्परांमध्ये जरी वाद असला तरी पण परकीयांशी जेव्हा युद्ध होईल तेव्हा मात्र ते 100 आणि आपण 5 हे एकत्र म्हणून 105 आहोत, आपण सगळे एकच आहोत. ते शतम ही वयम पंचाधिकम शतम, असा एक सुंदर श्लोक आलेला आहे.
असं आपण राहणं आवश्यक आहे, असं म्हणतो तो. आणि त्याच्या त्या म्हणण्यावर महापराक्रमी अशा त्या गंधर्वाचा अर्जुनाने पराभव केला आणि दुर्योधनाला सोडवून आणलं होतं. या प्रकरणाला यात्रा असं नाव दिलं जातं. आपल्या वैभवाचा पांडवांनी जो ही जी वैभव यात्रा त्यांनी जी दाखवली, असे ते पांडव त्यांनी कर्णाला देखील मान खाली घालायला लावली आणि अशा प्रकारे कौरवांची शोभा झाली. अशा प्रकारे असा हा धनुर्विद्येत अत्यंत निष्णात असा अर्जुन आणि तो युद्धनिवृत्तीची गोष्ट करतोय, हे काही पटलं नाही भगवान श्रीकृष्णांना. ज्ञानेश्वरीमध्ये देखील अत्यंत सुंदर सुंदर वर्णन आलेलं आहे. आता पुढे आपण 3ऱ्या श्लोकामध्ये बघूच. हा अत्यंत महत्वपूर्ण असा श्लोक मानला जातो. बघूयात. क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. क्लैब्यमास्मगमः पार्थ न एतत्त्वयि उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. हे पार्था क्लैब्यम मास्मगम, हे तर खूपच सुंदर वाक्य आहे, जे बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं आणि हे आजच्या काळामध्ये विवेकानंदांनी देखील आपल्या भारतीयांना उद्देशून हे वाक्य वापरलेलं आहे. क्लैब्यम मास्मगम. क्लैब्यम म्हणजे नपुंसकता, दुबळेपणा किंवा अपुरुषार्थ ज्याला म्हणता येईल. या मास्मगम, या अशा या नपुंसकतेकडे जाऊ नकोस. एतत्वयी न उपपद्यते, हे तुला शोभत नाही. परंतप, हे परंतपा म्हणजे शत्रूंना तू जेरीस आणणारा असा आहेस. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा, हे जे क्षुद्र असं हृदय दौर्बल्य आहे ते टाकून दे आणि उत्तिष्ठ, आणि तू उभा राहा. त्याचा सरळ अर्थ बघूया. हे पार्था, नपुंसकपणा ही जी अवस्था आहे, दुर्बलता जी आहे, त्याचा तू त्याग कर, त्याकडे तू जाऊ नकोस. हे तुला शोभत नाही. हे शत्रूंना जेरीस आणणाऱ्या तू अर्जुना, क्षुद्र हृदय दौर्बल्य जे आहे तू टाकून दे आणि उठ आणि युद्ध कर. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. क्लैब्यम मा स्मगम पार्थ, क्लिब्यतेकडे जाऊ नको. क्लिब्यता असं का म्हटलेलं आहे, या मागे प्रसंग आहे. एक छोटासा प्रसंग थोडक्यातच अगदी सांगते. महाभारतातील अर्जुन, त्याला एका ठिकाणी क्लिबत्व प्राप्त झालं. क्लिबत्व म्हणजे नपुंसकता प्राप्त झाली होती. अर्जुन देवांचा राज्यामध्ये जेव्हा इंद्राकडून दिव्य अस्त्र प्राप्त करून घेण्यासाठी जेव्हा तिथे गेला, तेव्हा त्याच्या स्वागत समारंभामध्ये अप्सरेचं नृत्य होतं आणि ती अप्सरा म्हणजे उर्वशी. त्यावेळी अर्जुनाने तिच्याकडे विशेष नजरेने बघितलं आणि ते लक्षात आलं होतं इंद्राच्या आणि उर्वशीच्या. पुढे जाऊन अर्जुनाने जेव्हा इंद्राला मदत केली, निवात कवच जे आताच आपण बघितलं, त्या राक्षस कुळाला नष्ट करण्यामध्ये, त्यामध्ये त्यांनी मोठा पराक्रम गाजवला. तेव्हा सर्वांनी त्याचं कौतुक केलं. त्यानंतर उर्वशीवर त्याचं प्रेम आहे असं वाटून इंद्राने अर्जुनासमोर तिला उभं केलं. पण स्वर्गातल्या अप्सरा या अत्यंत सुंदर असतात. अर्जुनाने जेव्हा उर्वशीला बघितलं, तेव्हा तो तिला म्हणाला की माझे जे पूर्वज आहे ते पुरुरवा यांची तू पत्नी होतीस आणि त्यामुळे आमच्या वंशाला तू मातृस्थानी आहेस. या भावनाने, याच एकमेव भावनेने मी तुझ्याकडे अत्यंत प्रेमाने बघितलेलं आहे. एखाद्या सुंदर स्त्रीला जेव्हा तू आजी आहे, पणजी आहे असं जेव्हा म्हटलं, तेव्हा राग येईल, स्वाभाविक आहे. ती तर अप्सरा होती, त्यामुळे तिला राग आला. उर्वशीला अत्यंत राग आला आणि तिने अर्जुनाला शाप दिला की तू 1 वर्षासाठी नपुंसक होशील, तू क्लिब होशील. पण हा शाप अर्जुनाला, पांडव जेव्हा अज्ञातवासात होते ना, तेव्हा तो फार उपयोगी पडला. त्यामध्ये अर्जुनाने बृहन्नडा या नृत्य शिक्षिकेचं काम केलं आणि तो विराट राजाची मुलगी जी उत्तरा होती, तिला त्याने त्या ठिकाणी नृत्य शिक्षण दिलं. अशा प्रकारे कधी कधी शाप देखील वरदानातच परिवर्तित होतो. तर म्हणून ते नपुंसकत्व तू प्राप्त आता करून घेऊ नकोस, असं इथे ते सांगायचा प्रयत्न करत आहेत. पार्थ हे संबोधन वापरण्यामागे पृथा ही कोण, तर कुंती. आणि कुंतीचं आयुष्य, संपूर्ण आयुष्य अत्यंत कठीणच गेलं. वेळोवेळी तिने अनेक ती वीरांगना होती, पण तिचे जे वीरपुत्र असून देखील तिला अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. पण अशा परिस्थितीत देखील ती कायम
खंबीर राहिली. म्हणजे ज्यावेळी तिचे तिचे पुत्र अत्यंत तेजस्वी असून सुद्धा ती हस्तिनापूरची महाराणी होती आणि असं असून सुद्धा विदुराच्या घराचा तिला आश्रय घ्यावा लागला. श्रीकृष्ण शिष्टाईच्या वेळी जेव्हा हस्तिनापुरात गेले तेव्हा तिने युधिष्ठिराला आणि इतर पांडवांना सांगून ठेवलं होतं की सामोपचाराच्या पद्धतीने अजिबात जाऊ नका. तुझ्या मातेला 2 घासासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं आहे. आता तू अजिबात सामोपचार करू नको, युद्ध कर. हा पृथा म्हणजेच कुंतीने दिलेला संदेश तू लक्षात ठेवावा हे सांगण्यासाठी म्हणून पृथा हा शब्द इथे वापरलेला आहे. पृथा जी होती ती प्रत्यक्षात कृष्णांची सखी आत्या. तिच्यावरून अर्जुनाला पडलेला हे जे पार्थ नाव आहे हे वापरून कृष्णाने अत्यंत माझ्या जवळचा तू सखा आहे हे देखील सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. न एतत् त्वयि उपपद्यते या शब्दांचा सगळा जो मारा आहे तो प्रिय अर्जुनावर करताना श्रीकृष्णांना अजिबात संकोच वाटत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की पार्था तुझी परंपरा कीर्ती हे सगळं तू एका वेळी दुर्लक्षित कर, पण आता ही सगळ्या संपूर्ण युद्धाची जी मुख्य मदार जी आहे ना ती तुझ्यावरच आहे. तू सत्याच्या बाजूने उभा आहे हे तुला माहिती आहे, पण आणि अशा वेळी तुझ्या मातेची अवहेलना ज्यांनी केली, पत्नीची तुझ्या विटंबना ज्यांनी केली, तिला अपमानित करणारे जे लोक तुझ्या समोर उभे आहेत त्यांना मारणं हा तुझा धर्म आहे. आणि या सर्वांना जर तू सोडून दिलं तर अपप्रवृत्तींचा विजय होईल आणि अशा प्रकारे समाज रसातळाला जाईल. त्यामुळे तू युद्ध करणंच अत्यंत महत्वाचं आहे. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप म्हणजे तू शत्रूंना परम ताप देणारा असा आहेस. त्यामुळे तू आपल्या या मोहाला आपल्या तेजामुळे नष्ट कर आणि हृदय दौर्बल्य तुझं क्षुद्र आहे, कमीपणा तुला असा आणणार आहे. त्यामुळे ते झुगारून दे, उठ आणि युद्ध कर. अशा प्रकारे विविध या भावनांच्या कल्लोळातून तू युद्ध कर असं इथे या ठिकाणी ते सांगत आहेत. यातून ती जी तेज वृत्ती आहे या श्लोकांतून आपल्याला अनेक शिकवणी ज्या मिळतात. यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी परम पुरुषार्थ संपन्न असलेल्या अर्जुनाला भावनेच्या अतिरेकाने नामर्दपणा स्वीकारू नकोस, तेजस्वी वृत्ती आणि आपलं पवित्र कर्तव्य सोडून मोहमय उदासीनता जी आहे ती धारण करू नकोस असं सांगत असताना घणघणीत आघात केलेला आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध क्षमता असून प्रतिकारार्थ न उभं राहणं, आपल्या समोर आणि आजूबाजूला ज्या काही वाईट गोष्टी घडतात, जे समाजकंटक लोक आहेत किंवा आपल्या परकीय संस्कृतीचे जे लोक येतात आणि ते जे दुष्कृत्य करतात त्याकडे जे दुर्लक्ष करणारे आहेत आणि स्वतःला धार्मिक म्हणवत असताना आत्ममग्न हिंदूंना जागृत करण्याचं कार्य जे अनेक महापुरुषांनी केलं ते त्यासाठी त्यांनी हे माध्यम वापरलेलं आहे. हा श्लोक हा माध्यमाचा वापर त्यांनी केलेला आहे. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी देखील मोहमयी असलेल्या परकीय संस्कृतीच्या प्रभावाखाली जाणाऱ्या स्वधर्म विसरलेल्या त्या काळात विसरलेल्या हिंदूंना जागृत करण्यासाठी देखील या श्लोकाचा आधार घेतला होता. आजही हा श्लोक स्वत्व हरवलेल्या दुबळ्या मनाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी भगवान श्रीकृष्णांचा चिरंतन असं हे आव्हान आहे. आमच्याजवळ ज्या शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमता असतात त्यांच्यासह आंतरिक आणि राष्ट्रीय उन्नती साधायची सोडून जे फक्त मोहाला बळी पडतात आणि स्वतःला मी कमकुवत आहे, दुबळा आहे असं म्हणून आपल्या मनामध्ये जे असा भाव निर्माण करतात त्यांच्यासाठी श्रीकृष्णांनी या दिव्य आवाहनातून शंखनाद केलेला आहे. त्यामुळे हृदयाचा दुर्बळपणा तू टाक आणि तू जागा हो, उत्तिष्ठ परंतप हे या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. एक चौथा श्लोक घेऊया आणि मग थांबूया. अर्जुन उवाच कथम भीष्ममहं संख्ये द्रोणञ्च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. कथम भीष्म अहम संख्ये द्रोणम च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हौ अरिसूदन. अर्जुन उवाच त्याच्या
श्रीकृष्णांनी असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, मधुसूदना भीष्मं च द्रोणम, भीष्म आणि द्रोणाचार्य पूजार्हौ, हे पूजार्ह आहेत, ते आम्हाला पूजनीय आहेत. अरिसूदना, हे अरिसूदना म्हणजे हे शत्रूंचा नाश करणाऱ्या, अहम प्रति इशुभिः कथम योत्स्यामि, मी यांच्यावर बाणांनी कसे युद्ध करू, यांच्याशी बाणांनी कसं युद्ध करू. बघा, पुन्हा पुन्हा तीच त्याची वृत्ती जागृत होते आणि त्याला कारणीभूत दोनच व्यक्ती, ते म्हणजे भीष्म आणि द्रोण. त्याचं युद्ध निवृत्त होण्यामागचं प्रमुख कारण काय, तर हेच, जेव्हा श्रीकृष्णांनी त्याला युद्धासाठी प्रोत्साहित केलं, तेव्हा आपण लढण्यासाठी मांडलेलं सगळं तत्वज्ञान, याचा श्रीकृष्णांवर काहीही परिणाम होत नाही, हे जेव्हा अर्जुनाच्या लक्षात आलं, तेव्हा इकडचं तिकडचं न सांगता तो सरळ डायरेक्ट सांगून देतो. काय सांगतो तो म्हणतो, भीष्म आणि द्रोणाचार्य हे फुलांनी पूजा करावी असे मला पूजनीय आहेत. त्यांच्या शरीरांना मी बाण मारून त्यांचा जखमा कशा करू, अशी कल्पनाच मला करवत नाही, असा तो म्हणतो. या ठिकाणी दोन त्याने विशेषण वापरले, एक म्हणजे मधुसूदन, दुसरं म्हणजे अरिसूदन. आणि दोन्ही मधुसूदन याचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहेच, म्हणजे मधु नामक दैत्याचा नाश करणारा आणि अरी म्हणजे शत्रूंचा नाश करणारा, हे दोन्ही जे संबोधन वापरतोय तो कृष्णा करता, आणि ते सांगतोय की हरे कृष्णा, तू देखील दैत्य आणि शत्रूंचा नाश केलेला आहेस, पण भीष्म आणि द्रोण तर हे दैत्यही नाहीत आणि हे माझे शत्रू पण नाहीयेत, उलट ते आम्हाला वंदनीय आहेत. मग अशा त्या माझ्यावर उपकार करणाऱ्या माझ्या या परम अशा गुरूंना, त्यांच्यावर मी कसं काय शस्त्र उगारू. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांच्या अनेक कथा अशा ज्या प्रसिद्ध आहेत अर्जुना संबंधी, की ज्यातून सर्वत्र अर्जुनाचं त्यांच्याविषयी असणारं प्रेम आणि त्यांचं अर्जुनावर असणारं जे प्रेम आहे ना, ते दिसून येतं. यात अनेक श्लोक आहेत, ते आपण आता काही घेणार नाही, पण या श्लोका जे म्हटलेलं आहे की रणांगणावर संख्य म्हणजे रणांगण म्हणजे सांख्य, आणि त्या तिथे इशुभिही म्हणजेच बाणांनी मी त्यांच्या विरुद्ध कसं लढू, असं शब्द वापरत असताना अर्जुनाला असं म्हणायचं आहे की पूजनीय असे जे माझे पितामह आणि गुरु आहेत, त्यांच्या सोबत कधीही युद्ध करू नये, ही भावना जी मला शिकवल्या गेलेली आहे, जे शिक्षाचं जे वाकणं आहे, तेच मी व्यवस्थित पद्धतीने आम्ही अंगीकारलाय. यानंतर जो 5वा श्लोक आहे ना, हा गुरूंविषयी महती व्यक्त करणार आहे, आणि गुरु कसे असतात आणि त्या संबंधी शिष्याचे जे भाव असतात, ते या ठिकाणी वर्णन केले आहेत 5व्या श्लोक आहे. आपला एक श्लोक होऊन जाईल अजून. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपि लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् प्रदिग्धान् गुरून् अहत्वा हि महानुभावान् श्रेयः भोक्तुं भैक्षम् अपि इह लोके हत्वा अर्थकामान् तु गुरून् इह एव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. महानुभावान् गुरून् हत्वा, अहत्वा, परमपूज्य महानुभाव म्हणजे परमपूज्य गुरुजनांना न अहत्वा म्हणजे न मारता, इह लोके, इह म्हणजे हा, लोक म्हणजे जग, या जगात भैक्षम भोक्तुम अपि श्रेय, त्यापेक्षा भैक्ष म्हणजे भिक्षार्थ, भिक्षान्न, भोक्तुम खाऊन देखील राहणं श्रेष्ठ आहे. ही म्हणजे कारण, गुरून हत्वा इह, गुरूंची हत्या करून, गुरूंना मारून, इथ, इह म्हणजे इथे, रुधिर प्रदिग्धान, त्यांच्या रुधिर, रुधिर म्हणजे रक्ताने, प्रदिग्धान म्हणजे माखलेलं, अर्थकामान भोगान, अर्थ काम आणि भोग, तू भुंजीय, भोगायचे का, अशा पद्धतीने तो प्रश्न विचारतो आहे. तो म्हणतो आहे, समग्र अर्थ सांगते, परमपूज्य गुरुजनांना न मारता या जगात भिक्षान्न खाऊन राहणे देखील कल्याणकारी आहे. कारण गुरूंना मारून इथे रक्ताने माखलेले अर्थ काम भोग भोगायचेच ना. आता इथे त्याची मनस्थिती जी आहे ती त्यांनी अत्यंत व्यवस्थित व्यक्त करायचा प्रयत्न केला. पुढचे श्लोक गुरूंविषयी चाललेले आहेत. भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान,
ज्या परमगुरूंना मारून त्यांच्या रक्ताने लांछित असे राजभोग भोगायचे आहेत का? असे मी भोगावे का? त्यापेक्षा तर भिक्षा मागून निर्वाह करणं मला अत्यंत कल्याणकारक राहील. म्हणून तो म्हणतोय, की ते अत्यंत सुंदर पद्धतीने इथे मांडायचा प्रयत्न इव्हन ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने मांडलेला आहे. देव नवन निशिती शरी वावरोनी यांच्या जिव्हारी भोग किवसावे रुधिरी बुडाले जे. ते काढूनी काय खिजती लिप्त केवी सेवी जती मज नये हे उपपत्ती याची लाज. तेव्हा दुसऱ्याच्या इच्छेने लिप्त झालेले भोग माणसं भोगत नाहीत. आपण खात असलेल्या अन्नावर जर कोणाची नजर गेली ना, तर ते देखील आपण अन्न त्याला देऊन टाकतो. मग भोग तर हे कौरवांच्या रक्तातच आहेत आणि ते रक्त लांछित असे जर भोग भोगत असताना त्यांना ज्या चिकटलेल्या ज्या वासना आहेत त्या आम्हाला सदैव त्रास देत राहतील. त्यामुळे गुरूंचं रक्त आम्ही काढलं आणि त्यांना मारलं ही जाणीव मला सतत होत राहील. श्रेयो भोक्तुम भैक्षम. आता इथे तो म्हणतो आहे, की तो असं उद्वेगजनक उद्गार इथे काढतो. तो म्हणतो यापेक्षा या लोकांमध्ये भीक मागून निर्वाह करणं सुद्धा श्रेयस्कर आहे. ऍक्च्युली हे उद्गार जे आहे हे अर्जुनाचे जे आहेत ना, हे क्षात्र धर्माला अत्यंत विसंगत असे आहेत. कारण ते शोभणारे नाहीये. कारण भीक मागायचं त्याच्या मनामध्ये कुठून आलं? पण संजयांच्या करवी जे दुर्योधन आधी युधिष्ठिराने केलेलं होतं ना, त्यामुळे त्याच्या मनामध्ये एक कुठेतरी ती भावना निर्माण झालेली होती. यामध्ये ज्ञानेश्वरांनी खूप सुंदर पद्धतीने मनोवर्णन केलेलं आहे. कित्येक ठिकाणी जी मनामध्ये असणारी जी काही हालचाल आहे ना अर्जुनाच्या किंवा श्रीकृष्णाच्या, ती ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर पद्धतीने मांडलेली आहे. ते म्हणतात, ऐसे अर्जुन ते अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी परी ते मना नयेची मुरारी ऐकून या. हे जाणवनी पार्थू भ्याला मग पुनरपी बोलो लागला म्हणे देवा का चित्ता या बोलो बोला देताची ना. म्हणजे तो आपली बाजू मांडतो आहे आणि हे मांडत असताना त्याला हे माहिती आहे की ते काय प्रतिक्रिया देतील. हे हळूहळू तो त्यांचा कल घेण्याचा प्रयत्न करतो. कृष्णांच्या मुखाकडे पाहिल्यानंतर ते ते त्या गोष्टीला अजिबात प्रतिसाद देत नाही.